दैनिक मीडिया वार्ता न्यूजच्या वतीने विविध क्षेत्रातील कार्य करणाऱ्या मान्यवरांचा छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। या प्रसंगी किरण माने यांना सामाजिक, धार्मिक, राजकीय अशा क्षेत्रात कार्य केल्याबद्दल विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। बगुराम सावंत आले असतील, मनोजी कांबळे आहेत, आमचा दुसरा एक कांबळे आहे। नहीं है तो आपको निशुल्क को एडवोकेट तैयार है और ड्राइविंग के साथ और कहाँ भेजना क्या करना हम तालीम सम्मान देने में चूके थे। उनका भी या सामाजिक क्षेत्रात आणि जो चौथा स्तंभ म्हणून कार्यरत आहे, इथल्या महाराष्ट्रातील दलित, बहुजन आणि जो पिळला गेलेला आहे त्याची दुःख वेशीवर मांडण्याचं काम मीडिया वार्ताच्या माध्यमातून केले जात आहे। आणि आज हे त्यांचा चौथं वर्ष आहे। जे सामाजिक क्षेत्रात काम करत आहेत, जे राजकीय क्षेत्रात काम करत आहेत, जे धार्मिक क्षेत्रात काम करत आहेत, जे उद्योजक आहेत, अशा मंडळींचा ते पाठपुरावा करून त्याचा अभ्यास करून त्यांचा सत्कार दर सालाबादप्रमाणे आज हे त्यांचं चौथं वर्ष आहे। आणि या पुरस्कारासाठी त्यांनी माझी निवड केली हे मी स्वतःला माझंही स्वतःचं सौभाग्य समजतो आणि त्यांना धन्यवाद देतो। अनेक वर्षापासून कार्यकर्त्या वरळी या ठिकाणी मुळातच वरळी BDD चाळी सारख्या ठिकाणी 160 चौरस फुटाच्या घरामध्ये आमचा जन्म झाला। जी खऱ्या अर्थानं आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला असणारी ही जागा, बहुसंख्य मिल कामगार, रेल्वे कामगार, सरकारी कर्मचारी अशी मंडळी तिथे राहत होती। मुळातच त्या असणाऱ्या जुन्या चाळी ह्या इंग्रजांच्या काळात जेल म्हणून वापरल्या जात होत्या। इंग्रज सरकार 7 समुद्रापार म्हणजे अख्ख्या जगावर जिथं ज्याचा सूर्यही मावळत नव्हता अशा इंग्रजांचं ह्या देशात राज्य होतं। ज्या ज्या ठिकाणी आंदोलनं ह्या इंग्रज सरकारच्या विरोधात होत होती तर त्यांना डांबून ठेवण्यासाठी म्हणून त्यांनी वरळी, नायगाव, डिलाय रोड आणि शिवडी या 4 ठिकाणी 204 चाळींची निर्मिती केली आणि 160 चौरस फुटाच्या मध्ये म्हणजे आता ज्या पद्धतीनं अंडा सेल आहे अशा पद्धतीने 100 वर्षाचा कालावधी होत होता, परंतु त्याचा पुनर्विकास होत नव्हता। गेली 1993 पासून अखिल BDD चाळ भाडेकरू हक्क संरक्षण समिती या नात्यानं तिथल्या असणाऱ्या लोकांच्या समस्या असतील, त्या लोकांचा पुनर्विकासाचा विषय असेल, त्यांच्या असणाऱ्या आरोग्यविषयक सेवा असतील, पाण्याचे प्रश्न असतील, यासाठी आम्ही भांडत होतो। परंतु ज्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी इथल्या झोपडपट्टीवासियांना मी 40 लाख घरं देतो ही ज्यावेळी घोषणा केली त्या आमच्यासारख्यालाही वाटलं की जर आम्ही 160 चौरस फुटाच्या घरात राहतोय, किती दिवस आम्ही ह्या छोट्याशा खोलीत राहायचं, आमचाही पुनर्विकास झाला पाहिजे। का तर वरळी BDD सारख्या ठिकाणी राहत असताना इथं जी सामाजिक ज्या बांधिलक्या किंवा बंधनं आम्हाला होती की इथला जो मुलगा असेल त्या मुलाला मुलगी येत नव्हती, स्थळ येत नव्हतं, का तर कॉमन संडास इथं होतं। इथल्या मुलाला नोकरी जर लागायची असेल तर एवढी बदनाम झालेल्या वस्त्या होत्या की इथं मुलाला नोकरीसाठी आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये NOC घ्यावी लागायची। आणि अगदी दादरवरून वरळीच्या ठिकाणी जर आम्हाला टॅक्सी हवी असेल
तीसुद्धा येत नव्हती. परंतु मग हे सगळं पाहता मग आम्ही सरकारच्या पाठी ससेमिरा घेतला, पाठपुरावा केला आणि आज BDD चाळीसाठी गेली 25 वर्षाची मेहनत आज सकारात्मकदृष्ट्या झालेली आहे. या BDDच्या व्यतिरिक्त बेरोजगारांचा प्रश्न असेल, कास्टाईप सेवा योजनेमार्फत 1981, 82, 83 साली 1700 मुलांना सरकारी नोकऱ्या लागण्याचं काम आमच्या माध्यमातून झालेलं आहे. त्यानंतर बेरोजगारांसाठी झालेलं आंदोलन असेल, त्या आंदोलनामध्ये आम्हाला तुरुंगवासी झाला. मला 204 मुलं त्यामध्ये माझ्या नाहरकतीचे म्हणजे जनता दल बेरोजगार आघाडीच्या NOCच्या माध्यमातून आज सुरक्षा रक्षक म्हणून महापालिकेमध्ये आहेत. आज रामविलासजी पासवानजी यांच्यासोबत काम करीत असताना अख्ख्या महाराष्ट्रामध्ये किमान प्रत्येक जिल्ह्यामधील 25 ते 30 लोकांना राष्ट्रीय फर्टिलायझर केमिकलच्या आपण डीलरशिप दिल्या. 71 लोकांना महाराष्ट्रामधून आपण स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाच्या डीलरशिप दिल्या. आज प्रियदर्शनी जे चेंबूर या ठिकाणी RCF आहे त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेबांचा स्टॅच्यू 11 फुटाचा त्यासाठी झालेलं उपोषण असेल, किहीम अलिबाग येथील जे RCFची दुसरी शाखा आहे तिथं 40 लाखाचं बुद्धविहार असेल, रसायनी येथे 25 लाखाचं आंबेडकर भवन असेल आणि ह्याच्याही पुढे जाऊन रामविलासजी पासवानजी असताना जो दलित आणि इथल्या टोटली आंबेडकरी समाजाचा जो ज्वलंत आणि अस्मितेचा जो मुद्दा आहे, जो चैत्यभूमी आहे शिवाजी पार्कची आणि नागपूरची दीक्षाभूमी, या दीक्षाभूमीला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळावा ही मागणी किरण माने आणि दलित सेनेचा अध्यक्ष या नात्यानं रामविलासजी पासवान यांच्याकडे केली आणि अटल बिहारी वाजपेयींनी ज्यावेळी ती मागणी मंजूर केली रात्रभर ते हाऊस चाललं आणि वाजपेयींच्या तोंडचे ते शब्द आहेत की मैं मेरा सौभाग्य समझता हूँ कि मेरे कर कमलो द्वारा डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर की चैत्यभूमि और दीक्षाभूमि का राष्ट्रीय स्मारक का मंजुरी मैं दे रहा हूँ. आणि या साऱ्या ज्या आहेत या सगळ्या उपलब्धी जर पाहता आज जो सत्कार होतोय, सन्मान होतोय, मी पुन्हा एकदा मीडिया वार्ताचं अभिनंदन करतो. माझे प्रेस मीडियामध्ये सारी मंडळी म्हणजे अगदी मुंबईमध्ये जे लोक हाऊसिंग म्हणून जे कव्हर करतात, टाइम्स ऑफ इंडिया असेल, फ्री प्रेस जनरल असेल आणि खास करून जयश्रीताई खाडीलकर, उदय कासारीजी, नवशक्ती असेल, राजा आदाटे असेल, बंधुराज लोणे असेल, स्वाती मगदूम असेल, ह्या सगळ्या मंडळींनी प्रेसच्या माध्यमातून इथं असणाऱ्या जो BDD चाळीचा पुनर्विकास असेल आणि ज्या समस्या असतील त्याला एक सकारात्मकदृष्ट्या वाचा फोडण्याचं काम केलेलं आहे. त्या सर्वांचं मी कौतुक करतो, त्यांचा आभार मानतो आणि थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. याची दखल घेतली. बघा, सर्वसामान्य माणूस म्हणजे मी ॲक्च्युली बघायला गेलं सलोनमध्ये काम करणारा माणूस, पण सलोन इंडस्ट्रीवरती राज्य करतो. हे सगळं प्रेम आहे, लोकांचं प्रेम आहे. आणि सलोन ब्युटी पार्लर या क्षेत्रामध्ये ज्यांना जो काही प्रॉब्लेम्स येतात ना त्यांच्यासाठी आम्ही खूप भरपूर काम करतो. मग त्याच्या बऱ्याच संस्था आहेत आमच्या, त्याच्यामध्ये मी व्हाईस प्रेसिडेंट म्हणून काम करतो. आणि काम करत असताना समाज दखल घेतो हे खूप चांगलं वाटलं. आज मला हा जो काही पुरस्कार मिळाला आहे मी खरोखर भाग्य समजतो माझं. आणि ह्याच्यापुढे अजून जोमाने कार्य करत राहीन मी पूर्ण भारतासाठी, नॉट ओन्ली फॉर माय समाज किंवा असोसिएशन्स, पण ज्याला जिथे गरज लागेल ना तिथे त्याने आम्हाला आवाज द्यावा. कोविडच्या वेळेला पण आम्ही असं सांगितलं होतं की ज्या वेळेला कुठेही प्रॉब्लेम असेल तर पहिला फोन आम्हाला करा, आत्महत्येनंतर करा. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही तयार आहोत आणि अशा पुरस्काराने आमची ताकद अजून वाढते. थँक्यू सो व्हेरी मच. जय हिंद, जय महाराष्ट्र सर. आता मी जर माझ्या फील्डमधलं म्हटलं ना तर आत्ता आम्ही एक मोठा कार्यक्रम करतो 5,000 लोकांसाठी. 5,000 लोक जयपूरला घेऊन जातो आहे आणि त्याच्यामध्ये गव्हर्नर वगैरे असणार आहेत, MSMEचे मंत्री असणार आहेत किंवा नॅशनल स्किल डेव्हलपमेंटचे. त्यांच्यासमोर आमच्या समस्या आम्ही मांडणार आणि त्या समस्या आमच्या म्हणजे पूर्ण भारताच्या आहेत त्या, आणि त्या त्यांच्याकडनं आम्ही क्लिअर करून घेणार. अशी विविध कार्य आम्ही करतो आहे. काय सगळं चालूच आहे आमचं. आणि या फील्डमध्ये मी ॲज अ ज्युरर होतो, पॅरिसला गेलो होतो, तर आता पुन्हा मी जपानला पण जातो आहे. त्यामुळे हे माझं कार्य हे आम्ही चालू करणार आणि माझ्या मिसेसची मला हे साथ असते याच्यामुळे सगळ्यामध्ये. येस असं येस. तुमच्या कार्याला आमच्या माध्यमातून थँक्यू सो व्हेरी मच.